ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलेले वचन तंतोतंत पाळले. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने नेहमी आपल्या शिष्यांना सांगितलं की जगाच्या समाप्तीपर्यंत, शेवटपर्यंत मी तुमच्या समवेत असणार आहे, मी तुमच्या बरोबर असणार आहे. आणि त्याची पूर्तता प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर होत असलेली आपण पाहत आहोत. एवढं मोठं दुःख सहन पाहिल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताचे यातना पाहिल्यानंतर कुठल्याही शिष्यांचा, प्रेषितांचा विश्वास नव्हता की प्रभू येशू ख्रिस्त खरोखरच या मरणातून उठेल. कारण आपल्या डोळ्यातून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या भयंकर यातना पाहिलेल्या होत्या. आणि ज्या यातनाद्वारे व ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून जावं लागलेलं होतं, तिथून कुठलीही व्यक्ती परत येणे शक्य नव्हतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवून इतिहास बदलला. आणि एवढंच नाही, विजयच न मिळवता प्रत्येक क्षणाला तो वेगवेगळ्या प्रेषितांना आणि शिष्यांना भेटू लागला, दर्शन देऊ लागला आणि त्यांचा विश्वास बळकट करू लागला. आणि आज परत एकदा अम्माऊच्या वाटेवरती जात असताना दोन शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त दर्शन देऊन त्यांचा विश्वास भक्कम करत आहे, त्यांची मने आणि हृदय उघडे करत आहे. आणि जवळजवळ अम्माऊची वाट एक सुंदर प्रकारे रिट्रीटची वाट होत आहे. एक स्पिरिच्युअल फूड म्हणून त्यांना मिळत आहे, एक आध्यात्मिक अन्न त्यांना मिळत आहे. दोन व्यक्ती चालत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये उभा राहतो, त्यांची मने बंद होतात. प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीपर्यंत शेवटपर्यंत बायबलचा किंवा स्क्रिप्चरचा वापर करून त्यांना योग्य ती दिशा दाखवतो. आणि तेव्हा त्यांना समजते की आपला हा परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालत होता, त्यांच्याबरोबर बोलत होता, संपूर्ण शास्त्रलोक त्यांना सांगत होता, तेव्हा त्यांच्या हृदयातून काहीतरी हालचाल होत होती, त्यांच्या हृदयाला कुठेतरी स्पर्श होत होता. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर राहतो, भाकर मोडून त्यांच्यासमोर जेवण करतो आणि तिथून परत तो गायब किंवा अदृश्य होतो. या गोष्टीद्वारे परमेश्वर नेहमी आपल्याला सांगत आहे की तुम्ही कुठेही जात असाल तरी मी तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या समवेत असणार आहे, तुमच्या बरोबर चालणार आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण सहभोजन घेत असतो तेव्हा ख्रिस्त आपल्या समवेत होत असतो. जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली तेव्हा तेव्हा प्रीतिभोजन त्याने आपल्या शिष्याबरोबर केले. आज दर्शन देत असताना तो त्यांच्याबरोबर राहतो, भाकर मोडून खातो व त्यांना सुंदर असं एक प्रकारचं उदाहरण देत आहे की एकत्र येऊन प्रीतिभोजन केल्यानंतर आपल्यामधील संबंध वाढत असतात, आपण परमेश्वरचा जिवंत अनुभव तेथे घेत असतो. त्याचप्रमाणे हे दोन शिष्य, त्यांना जो आज अनुभव आलेला होता मेरी मागदालीन प्रमाणे, तो अनुभव त्यांच्याकडे ते ठेवत नाही, तर ते हर्षाने भरून जातात, आनंदाने उड्या मारू लागतात. आणि संपूर्ण जाऊन प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कशा प्रकारे दर्शन दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे, हे जे सत्य आहे, हे सत्य ते इतरांबरोबर वाटतात. याला बोलतात शुभवार्ता. शुभवार्ता ही केवळ मुखातून येत नसते, तर हृदयातून येत असते. एखादा व्यक्ती जेव्हा परमेश्वराविषयी बोलत असतो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलत असतो, तेव्हा तो मनातून नाही तर पूर्ण हृदयाच्या गाभाऱ्यातून बोलत असतो. कारण परमेश्वराचा जिवंत अनुभव त्याला आलेला असतो. मेरी मागदलीन हिला प्रभू येशू ख्रिस्ताचा जिवंत अनुभव आला, म्हणून तो अनुभव ती मोठ्या उत्साहाने, आनंदाने इतरांना देऊ शकली. या दोन शिष्यांना जे अम्माऊच्या वाटेवरती जात होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचा जिवंत अनुभव आला आणि तो जिवंत अनुभव इतरांना त्याने दिला. परमेश्वराचा जिवंत अनुभव आल्यापासून किंवा आल्याशिवाय आपण तो जिवंत अनुभव आनंदाने, हर्षाने इतरांना देऊ शकत नाही आणि इतरांच्या हृदयाला आपण स्पर्श करू शकत नाही. तर आज प्रत्येकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर आहे, आपल्याबरोबर चालत आहे. आपण त्याच्या वचनावरती विश्वास ठेवूया. आपला परमेश्वर मृत नाही तर तो जिवंत झालेला आहे आणि मरणाची नांगी त्याने तोडून आपल्यासाठी स्वर्गदार उघडलेला आहे. त्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया आणि ख्रिस्त नक्कीच आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे, सामर्थ्य व स्फूर्ती देणार आहे.